सर्वात कमी पाऊस पडणारे महाराष्ट्रातील 5 जिल्हे. नंबर 5 वर आहे जालना. मित्रांनो, मराठवाड्यातील जालना हा जिल्हा महाराष्ट्रातील 5वा सर्वात कमी पाऊस पडणारा जिल्हा आहे. जालना हा जिल्हा महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात येतो, त्यामुळे जालना जिल्ह्यात दरवर्षी फक्त 700 मिलीमीटर पर्यंत पाऊस पडतो. नंबर 4 वर आहे धाराशिव. मित्रांनो, मराठवाड्यातील धाराशिव हा जिल्हा महाराष्ट्रातील 4था सर्वात कमी पाऊस पडणारा जिल्हा आहे. जसं की आता तुम्हाला माहितच असेल की मराठवाडा हा महाराष्ट्रातील दुष्काळी भाग आहे, त्यामुळे दरवर्षी धाराशिव जिल्ह्यात 600 ते 700 मिलीमीटर पर्यंत पाऊस पडतो. तर मित्रांनो, आता मराठवाड्यात कमी पाऊस पडण्याचं कारण म्हणजे अरबी समुद्राकडून येणारे मान्सून वारे हे सह्याद्री पर्वतामुळे अडकतात आणि खूप कमी मान्सून मराठवाड्यापर्यंत येतं. नंबर 3 वर आहे लातूर. मित्रांनो, मराठवाड्यातील लातूर हा जिल्हा महाराष्ट्रातील 3रा सर्वात कमी पाऊस पडणारा जिल्हा आहे. लातूर जिल्ह्यामध्ये दरवर्षी 600 ते 650 मिलीमीटर पर्यंत पाऊस पडतो. नंबर 2 वर आहे बीड जिल्हा. मित्रांनो, मराठवाड्यातील बीड हा जिल्हा महाराष्ट्रातील 2रा सर्वात कमी पाऊस पडणारा जिल्हा आहे. बीड जिल्ह्यामध्ये दरवर्षी 600 मिलीमीटर पर्यंत पाऊस पडतो. आणि आता नंबर 1 वर आहे सोलापूर. मित्रांनो, सोलापूर हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात कमी पाऊस पडणारा जिल्हा आहे. सोलापूर जिल्ह्यात दरवर्षी फक्त 500 मिलीमीटर पर्यंत पाऊस पडतो.